जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ असणार क्विकली इंट्राडे ट्रेड्स कसे आयडेंटिफाय करायचे, त्याला आपण स्कॅल्पिंग असे पण म्हणतो. राईट, आपला हा फोर्थ व्हिडिओ आहे डिमांड अँड सप्लाय सिरीज मध्ये. चला तर सुरू करूया. आजच्या व्हिडिओमध्ये काय डिस्कस करणार आपण आपण एक नवीन स्ट्रक्चर यामध्ये डिस्कस करणार, रॅली बेस्ड ड्रॉप, जे की सप्लाय स्ट्रक्चर आहे. तुम्हाला सेलिंग एंट्री चार्ट वरती क्विकली कसं आयडेंटिफाय करायचं त्याकरता आपण 5 मिनिटचा टाइम फ्रेम यूज करूया. राईट, सो एंट्री स्टॉप लॉस टार्गेट कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचे मी तुम्हाला प्रोसेस फ्लो लिहून देणार. तो प्रोसेस फ्लो प्रॉपरली डायरीवर लिहायचा आणि त्याला फॉलो करून चार्टवर ट्रेड्स आयडेंटिफाय करायचे. अनलिमिटेड ट्रेड मिळतात. प्रॅक्टिस करूया, चार्टवरती जम्प करूया आणि आयडेंटिफाय करूया ट्रेड्स, जेणेकरून तुम्हाला आयडिया भेटेल की कशा पद्धतीने ट्रेंडचं युटिलायझेशन करायचं आणि ट्रेड्स आयडेंटिफाय करायचे. काही असाइनमेंट देणार तुम्हाला, ते तुम्हाला करायचं आहे. राईट, चला आता सुरू करूया. काय म्हटलं मी, रॅली बेस्ड ड्रॉप या स्ट्रक्चरचा आपण यूज करणार आहे. मित्रांनो, रॅली बेस्ड ड्रॉप या 3 वेगवेगळ्या कॅन्डल्स आहे. हे स्ट्रक्चर 3 कॅन्डलनी मिळून बनलेलं आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मी तुम्हाला क्विकली समजवतो रॅली बेस्ड ड्रॉप काय आहे, नंतर या स्ट्रक्चरचा यूज कसा करायचा, स्टॉप लॉस कसा मार्क करायचं, सगळं आपण डिटेलमध्ये, टार्गेट कसं आयडेंटिफाय करायचं डिटेलमध्ये समजूया. सो रॅली म्हणजे अशी कॅन्डल ज्याची बॉडी मोठी असते मित्रांनो, ग्रीन कलरची असते. सगळ्यात इम्पॉर्टंट, मोठी असते आणि ग्रीन कलरची असते. वीक सोबत कम्पेअर करायचं आहे बॉडीचं. राईट, आणि काय, बॉडी मोठी असते, वीक छोटे असतात, ग्रीन असते. यामध्ये काय घेतं, बायस डॉमिनन्सी घेतं, त्यामुळे वरती जातं, प्राइस रॅली करते, त्यामुळे याला आपण रॅली कॅन्डल असं म्हणतो. दुसरी ड्रॉप. ड्रॉप हे थोडं कलर मध्ये अपोजिट आहे रॅलीच्या. राईट, बॉडी मोठी असते, वीक छोटे असतात. एक रूल सेम आहे, वीक छोटे असण्याचा, बॉडी मोठी असायला हवी, बट ही रेड कलर मध्ये असायला हवी. याला आपण ड्रॉप म्हणतो. ड्रॉप मध्ये काय होते, प्राइस पडते, यामध्ये सेलर्सची डॉमिनन्सी असते. राईट, नेक्स्ट कॅन्डल आहे बेस कॅन्डल. बेस कॅन्डलला आपण वॉर असं म्हणतो, कारण यामध्ये सेलर्स आणि बायर्सचं युद्ध होतं आणि डिसिजन काहीच निघत नाही क्लोज होतपर्यंत. सो बॉडी छोटी असते आणि वीक मोठे असतात. यामध्ये कलर मॅटर नाही करत, ही ग्रीन पण असू शकते, रेड पण असू शकते. अशा पद्धतीने आपण रॅली, ड्रॉप आणि बेस कसं आयडेंटिफाय करायचं ते समजलेलो आहे. आता समजून घेऊया की कलेक्टिव्हली रॅली बेस्ड ड्रॉप. बघा मित्रांनो, तुम्हाला जर चार्ट वरती डिमांड किंवा सप्लाय आयडेंटिफाय करायचा असेल तर एक फॉर्म्युला असायला हवा. तो फॉर्म्युला म्हणजे रॅली बेस्ड ड्रॉप. तुम्ही असं समजू शकता, एक स्ट्रक्चर म्हणजे ढाचा, प्राइस फॉर्मेशन असायला हवं, त्याला तुम्ही रॅली बेस्ड ड्रॉप हे नाव देऊ शकता. सो रॅली बेस्ड ड्रॉप कलेक्टिव्हली काय आहे, कॉम्बिनेशन आहे 3 कॅन्डल्सचं, रॅली, मधोमध बेस आणि लास्टला ड्रॉप. सो इथे बघा तुम्ही, रॅली, बॉडी मोठी, ग्रीन बॉडी आणि वीक छोटे. सो ही काय झालं, ग्रीन कलर मध्ये रॅली. नंतर काय मध्ये बेस. राईट, ग्रीन कलर असू द्या, रेड कलर असू द्या, बॉडी छोटी असली आणि वीक मोठा असला तर त्याला आपण बेस कन्सिडर करतो. वॉर कॅन्डल ही सगळ्यात महत्वाची कॅन्डल असते मित्रांनो, वॉर कॅन्डल. यामध्ये आपल्याला लिक्विडिटी मिळते. लिक्विडिटी म्हणजे काय, पेंडिंग ऑर्डर. पेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, कसे मिळतात समोर सांगतोच मी तुम्हाला. रॅली, बेस आणि ड्रॉप. आपण हा ड्रॉप लास्टला, बॉडी मोठी, वीक छोटे, रेड कलरची कॅन्डल आहे, सो ड्रॉप. काय झालं, याला आपण काय सप्लाय स्ट्रक्चर असं म्हणतो समजून घ्या. कारण की काय होतं, प्राइस इथनं वरती गेली, वॉर झालं आणि प्राइस खाली पडली, म्हणजे सेलर्सनी याला खाली पडलेली आहे. ऍट द एंड ड्रॉप म्हणजे हे सप्लाय स्ट्रक्चर झालं. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. लास्टला ड्रॉप म्हणजे हे सप्लाय स्ट्रक्चर झालं. यामध्ये कशी एंट्री घ्यायची डिस्कस करूया. मेकॅनिझम काय आहे, काय होतं चार्टवर ते पण डिस्कस करूया. सो हे सिंपल रॅली बेस्ड ड्रॉप स्ट्रक्चर झालं मित्रांनो. इथे पण बघा, रॅली, बेस 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 आणि इथे ड्रॉप. सो इथे आपल्याला हे स्ट्रक्चर मिळालेलं आहे. नंतर ड्रॉप आहे, आता त्याला सोडून द्या, आता इथे विचार नाही करू. इथे फक्त आपण रॅली बेस्ड ड्रॉप कसं आयडेंटिफाय करायचं हा विचार करूया. राईट, सो आपण इथे रॅली बेस्ड ड्रॉप हे आयडेंटिफाय केलेलं आहे. चार्टवर पण सांगतो, नीटपणे ऐका. तुम्ही जर नवीन असणार तर व्हिडिओला रिवाइज करून बघा. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 बघा. चांगला तुमचा हँड येणार. राईट, अॅक्युरेसी चांगली मिळतं. 80%, 90% पर्यंत अॅक्युरेसी मिळतं जर तुम्ही याला व्यवस्थित ऐकले आणि मी सांगितलेल्या स्टेप आणि ट्रेंड फॉलो केला तर. राईट, चला. सो इथे पण आपल्याला बघा, बेस मधोमध असतो, वॉर मधोमध असते. राईट, से किती पण बेसेस असू शकतात, 2, 3, 10, 15, 20 किती पण असू शकतात. राईट, रॅली बेस्ड ड्रॉप सप्लाय स्ट्रक्चर आहे
आपल्याला सप्लाय एंट्री म्हणजे सेलिंग एंट्री घ्यायची आहे. आता लक्षात घेऊया की हे कशा पद्धतीने मार्क करायचं एंट्री आणि स्टॉप लॉस. मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा आणि मॅक्झिमम कॉमेंट करा आणि लाईक करा. मित्रांनो, लाईक करत राहा. राईट, तुम्ही कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ पण मेन्शन करू शकता. चला तर समोर वळूया आपण. एंट्री प्रोसेस काय आहे, कसं एंट्री घ्यायची, स्टॉप लॉस कसं मार्क करायचं, टार्गेट कसं डिसाईड करायचं, सगळं डिस्कस करूया. सगळ्यात आधी काय आहे, तुम्हाला रॅली बेस ड्रॉप आयडेंटिफाय करायचं. सो इथे आपण रॅली बेस आणि ड्रॉप आयडेंटिफाय केलेलं आहे. आता काय असतं मित्रांनो, समजून घ्या. राईट, समजा हे स्टॉप लॉस एंट्री मी आता मेन्शन केलेलं नाहीये. रॅली बेस ड्रॉप क्रिएट झालेला आहे. काय होतं, प्राइस खाली पडते. राईट, प्राइस खाली पडली. का पडली हे खाली? कारण इथं सेलर्सनं सेल केलेलं आहे. ज्यावेळेस सेलर्स सेल करतात जास्त क्वांटिटीमध्ये, त्यावेळेस त्यांचे ऑर्डर एक्झिक्यूट होत नाही पूर्ण. सो इथे हे पेंडिंग असतात. लिक्विडिटी असते इथे. राईट, त्यांना एक्झिक्युशन पाहिजे असतं. इथेच थांबलेले असतात ते त्यांच्या प्राइसवर. आणि मार्केटमध्ये या चार्टवरती काय होतं, प्राइस अशा ठिकाणी मूव्ह होतं जिथे लिक्विडिटी आहे. आणि लिक्विडिटीचा एरिया म्हणजे कुठला, तर बेस कॅन्डल. आणि तिथले ते ऑर्डर्स घेऊन सेम डायरेक्शनने खाली पडतं. आय होप तुम्हाला समजलं असेल प्रोसेस. जर अशी प्रोसेस असेल तर इमॅजिन करा. राईट, काय करायचं आपण, अशी प्रोसेस असेल तर आपण स्टॉप लॉस आणि एंट्री कसं इमॅजिन करायचं ते डिस्कस करूया आपण. सो रॅली बेस ड्रॉप मिळालं, बेस कॅन्डलला तुम्ही झोन मध्ये टाकणार. तुम्ही बघा, मी इथे बेस कॅन्डलला झोन मध्ये टाकणार. टूल यूज करायचं, झोन मार्किंग करता रेक्टेंगल घ्यायचं आणि त्याला झोन मध्ये टाकून घ्यायचं. राईट, अशा पद्धतीने. आता नंतर काय होणार, मी सांगितलंय की प्राइस लिक्विडिटी करता अशा पद्धतीने वरती येणार. ही वरती येत आहे तर खालची लाईन काय होणार, एंट्री. वरचा लाईन काय होणार, स्टॉप लॉस. सप्लाय झोन मिळाला आहे आपल्याला, इथे सप्लाय स्ट्रक्चर आहे. राईट, सप्लाय स्ट्रक्चर आहे, सप्लाय झोन मिळालेला आहे. राईट, प्राइस इथे टॅप करणार आणि खाली पडणार अशा पद्धतीने. सो ऑर्डर कधी टाकायचा, प्राइस ज्यावेळेस इथे जवळ येते झोनच्या, त्यावेळेस तुम्ही लिमिट ऑर्डर टाकणार. एंट्री, स्टॉप लॉस, टार्गेट तुम्ही राईट ब्रॅकेट ऑर्डर पण टाकू शकता, ज्यामध्ये आपण एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट तिन्ही पण टाकतो. आता टार्गेट कसं कन्सिडर करायचं, टार्गेट असतं जिथनं प्राइस निघाली आणि जिथनं रिटर्न झाली ते तुमचं टार्गेट. राईट, ते तुमचं आहे टार्गेट. अशा चार्टवर दाखवतो, इझिली समजणार. सो तुम्हाला समजलं असेल की हे कशा पद्धतीनं काम करतं. राईट, चार्टवर गेल्यावर तुम्हाला हे सगळं समजेल. मित्रांनो, लाईक करत राहा, ठीक आहे, व्हिडिओला. चला समोर जाऊया. आता तुम्ही काय करा, फक्त प्रोसेस लिहून घ्या. मी सांगितलेलं एक वेळा रिपीट करतो. राईट, तुम्ही प्रोसेस लिहा की पहिली स्टेप काय आहे, तुम्हाला चार्टला 5 मिनिट मध्ये टाकून द्यायचं. कुठला पण स्टॉक असू द्या, निफ्टी असू द्या, काही असू द्या, कुठे पण सगळीकडे अप्लिकेबल आहे हे. ठीक आहे, चार्टला 5 मिनिट मध्ये टाका. राईट, आणि रॅली बेस्ड ड्रॉप शोधा. आपण हे समजा रॅली बेस्ड ड्रॉप अशा पद्धतीने शोधलेला आहे. नंतर काय करा, तुम्हाला बेसेसला तुम्हाला झोन मध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने. सो रॅली बेस्ड ड्रॉप सप्लाय स्ट्रक्चर आहे, सप्लाय झोन मिळाला तर खालची लाईन एंट्री असणार, वरची लाईन स्टॉप लॉस. आता हा कुठनं रिटर्न येत आहे, ते तुमचं टार्गेट होणार अशा पद्धतीने. आणि जवळ आल्यावर तुम्हाला लिमिट ऑर्डर टाकून एंट्री घ्यायची आहे, तो अशा पद्धतीने येणार. आणि आणि मित्रांनो, हे कुठला आहे, सप्लाय स्ट्रक्चर आहे. सो डाऊन ट्रेंड असायलाच हवा. डाऊन ट्रेंड मध्येच तुम्ही याला यूज करायचा आहे. ट्रेंड कुठला, डाऊन ट्रेंड. राईट, आय होप तुम्हाला समजलेलं असेल. आपण चार्ट वरती जम्प करूया आता. राईट, चला चार्ट वरती जम्प करतो. बघा इथे मॅक्स सॉरी एमसीएक्स चा चार्ट मी घेतलेला आहे. कुठला पण चार्ट घेऊ शकता मित्रांनो तुम्ही. राईट, टीव्हीएस मोटर, विप्रो, कुठला पण चार्ट घेऊ शकता, ऑप्शन घेऊ शकता, फॉरेक्स घेऊ शकता, कुठल्याही चार्टवर अप्लाय करा. मी होमवर्क देतो, त्यावेळेस तुम्ही करून बघा. राईट, आता आपलं प्रोसेस फ्लो काय म्हणतंय, प्रोसेस फ्लो म्हणतो की आपल्याला रॅली बेस्ड ड्रॉप आयडेंटिफाय करायचा आहे. चला तर रॅली बेस्ड ड्रॉप शोधूया. राईट, बघा इथे तुम्ही रॅली बेस आणि ड्रॉप. राईट, आपल्याला मिळाला. नंतर काय म्हणतो प्रोसेस फ्लो, की तुम्हाला बेस कॅन्डलला झोन मध्ये टाकायचं आहे. आपण टाकून दिलं, सप्लाय झोन मार्क केला. सो खालची लाईन काय होणार, एंट्री. वरची लाईन काय होणार, स्टॉप लॉस. तुम्ही बघू शकता इथे झोन मध्ये हे कशा पद्धतीने, याला पुलबॅक रिट्रेसमेंट कॉन्सेप्ट म्हणतो मित्रांनो. आपण ब्रेकआउट वर काम नाही करत. म्हणजे ज्या वेळेस म्हणजे आपण विचार करतो, आपण डिस्कस करतो फेक ब्रेकआउट, त्यापासून ते आपण अवॉइड करू शकतो. राईट, तुम्ही बघा इथे एक वेळा टॅप झाला, आणखी खाली आला, आणखी टॅप झाला
आणि तुमचं टार्गेट मिळालेलं आहे. इथनं रिटर्न गेला होता, राईट? सो अशा पद्धतीने तुमचं इथे टार्गेट अचीव्ह झालेलं आहे. आणखी बघा कुठे रॅली बेस्ड ड्रॉप क्रिएट होत आहे. बघा इथे पण रॅली बेस्ड ड्रॉप. नेक्स्ट स्टेट तुम्ही इथे पण टाकू शकता. बघा रॅली बेस आणि ड्रॉप इमिडिएट, राईट? इथे तुम्ही मार्क केला झोन, राईट? बघा झोन मध्ये गेला आणि तो तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचलेला आहे. अशा पद्धतीने हे काम करतात. आणखी बघा मित्रांनो, इथे तुम्ही इथे बघू शकता हा झोन मी डिलीट करतो जेणेकरून तुम्हाला ओळखू येईल. एक मिनिट द्या, ठीक आहे? चला, रॅली बेस 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 आणि ड्रॉप मिळाला तुम्ही. रॅली बेस 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 आणि ड्रॉप. सो आपण काय करणार, हे सगळ्या बेसेसना झोन मध्ये टाकून देणार, राईट? आज मी एक ब्युटिफुल ट्रेड दिला होता टेलिग्राम चॅनल वरती, मी मार्केट ओपन व्हायच्या आधी देतो, तो पण दाखवतो तुम्हाला, ठीक आहे? सो इथे बघा इमिडिएट एक्झिक्युशन, बघा इमिडिएट एक्झिक्युशन आणि खाली पडला, राईट? आणखी तुम्ही बघू शकता झोन इतका स्ट्रॉंग आहे की इथनं वरती गेला झोन मध्ये आणि तुमचं टार्गेट आलेलं आहे. किती ब्युटिफुली काम करतात मित्रांनो. जर तुम्ही परफेक्ट डाऊन ट्रेंड मध्ये यूज करायचं हे स्ट्रक्चर, जर तुम्ही डाऊन ट्रेंड आयडेंटिफाय केला तर परफेक्टली हे काम करतं. इथे पण बघा रॅली बेस 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 आणि ड्रॉप इमिडिएट एक्झिक्युशन, राईट? आणि डाऊन आणखी आला, आणखी डाऊन, तुमचं टार्गेट आलेलं आहे आणि खाली तो ट्रेंड सोबत. जर तुम्ही स्मार्टली ट्रेंडला ऑब्झर्व करत असणार, तुम्हाला माहित आहे की ट्रेंड कसा आयडेंटिफाय करायचा, ट्रेंड वरती पण मी व्हिडिओ घेऊन येणार, राईट? तर तुम्हाला समजेल की हे ट्रेंड सोबत इफेक्टिव्हली काम करतात. तुम्हाला ट्रेंडला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. इथे बघा रॅली बेस 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 आणि ड्रॉप, हा झोन मार्क केला, झोन मध्ये आला आणि खाली गेलेला. अशा पद्धतीने हे इफेक्टिव्हली काम करतात, राईट? तुम्हाला समजलं असेल. काही पण कॉमेंट असणार, डाऊट असणार तर तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. मी तुम्हाला एक ब्युटिफुल रॅली बेस ड्रॉप वरचा इथे ट्रेड दाखवतो. आता चला बघूया, राईट? बघा इथे 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये दाखवत आहे, राईट? मला कॉमेंट आली होती मित्रांनो स्विंग ट्रेड वगैरेवर व्हिडिओ बनवा. मी बनवणार, बिलकुल बनवणार. तुम्ही थोडंसं मला टाइम द्या, राईट? आणखी आपण लाईव्ह सेशन्स पण घेऊया जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट डेचं निफ्टीवर कसं काम करायचं आणि लाईव्ह ट्रेडिंग कसं करायचं ते सगळं आपण समोर डिस्कस करूया. सॉरी हा. चला, सो रॅली बेस ड्रॉप बघा इथे रॅली बेस 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 आणि ड्रॉप, राईट? इथे बढिया आपण काय करायचं, बेसिसला झोन मध्ये टाकायचं आणि सप्लाय झोन मार्क करायचं. MCX कॅश आहे मित्रांनो, राईट? अशा पद्धतीने एंट्री काय आहे 4029 4076. तुम्हाला दाखवून देतो मी ट्रेड. तुम्हाला वाटत असेल मी शेअर केला की नाही केला, एक मिनिट द्या मला. तुम्ही बघा इथे, राईट? एक मिनिट, चला हे बघा, राईट? तुम्ही बघू शकता आपल्या या ट्रेडने 3 चा ट्रेड आहे आज, म्हणजे फ्रायडेला दिलेला ट्रेड आहे, राईट? तुम्ही बघा इथे 3.5% चा रिवॉर्ड दिलाय आणि किती वाजता दिलाय ते पण दाखवतो मी, कसे हे इफेक्टिव्हली काम करतात. तुम्ही बघा इथे, राईट? इथे बघा जस्ट MCX कॅश मध्ये सेल दिलेला आहे. फ्युचर मध्ये पण MCX सेल दिलेला आहे. 8:37 दिलेला ट्रेड आहे हा. मार्केट ओपन व्हायच्या आधी आपण प्रेडिक्ट करतो मित्रांनो. इतकं म्हणजे प्राइस ऍक्शन इतकं बढिया चालतो. आणि तुम्ही इथे पण बघू शकता फ्युचर मध्ये, राईट? हा बघा फ्युचर मध्ये पण 3.5% चा रिवॉर्ड दिलेला आहे. आपण कुठे पण कॉन्सेप्ट अप्लाय करू शकतो. हाच झोन आहे तो, तुम्ही बघून घ्या इथे प्राइस वगैरे. आणि आजचं एक्झिक्युशन टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. सो अशा पद्धतीने आपण झोन मार्क केला. चला बघूया रॅली बेस ड्रॉपनी सप्लाय झोन मार्क केला, खालची लाईन एंट्री, वरचा लाईन स्टॉप लॉस, राईट? तुम्ही इथे बघा कशा पद्धतीने हा झोन झाला. हा प्ले करून दाखवतो तुम्हाला, मी ऑलरेडी दिलेला आहे, तुम्हाला समजलं, राईट? सो इथे आला जवळ, आपण काय करणार, ऑर्डर प्लेस करणार. ऑर्डर प्लेस केली, झोन मध्ये गेला आणि तुम्ही बघू शकता आपल्या डायरेक्शननी हा मूव्ह व्हायला लागलेला आहे, राईट? शॉर्ट पोझिशन तुम्ही बघा 1:3 पेक्षा जास्त आपल्याला इथे रिवॉर्ड मिळालेला आहे, तुम्ही बघू शकता, राईट? विथ इन इंट्राडे. सो इतक्या बेस्ट वेनी हे काम करतात. म्हणून मी सांगितलं, तुम्हाला समजलं नसेल तर रिवाइज करा. सगळे प्लेलिस्ट, माझी प्लेलिस्ट म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये प्रिव्हियस व्हिडिओचे लिंक पण मिळणार, ते बघून घ्या जेणेकरून तुम्हाला आयडिया येणार की हे कशा पद्धतीने काम करतात, राईट?
होमवर्क मध्ये काय करायचं आहे तुम्हाला 10 रॅली बेस रॅली ट्रेंड सोबत डाऊन ट्रेंड सोबत आयडेंटिफाय करायचं, जो प्रोसेस फ्लो सांगितलाय तो यूज करायचा आणि पुलबॅक चेक करायचं, रिट्रेसमेंट पुलबॅक सप्लाय झोन मधून, राईट, टार्गेट वगैरे सगळं. काही पण डाऊट असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायला विसरू नका. तुम्हाला जर कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर मेन्शन करा. मित्रांनो, खूप मेहनत घ्यावी लागते. तुमचा एक लाईक, राईट, मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचू शकतो व्हिडिओ, हे विसरू नका. राईट, आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल. सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन आणि ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला माझे अपकमिंग व्हिडिओज मिळणार. कॉमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मॅक्झिमम मित्रांसोबत, टेलिग्राम चॅनल सोबत, व्हॉट्सअपवर, फॅमिली मेंबर सोबत. राईट, चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.